खरं तर आज 2 नोव्हेंबर रोजी सकाळी जवळपास 7 ते 9 वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे। खरं तर अतिवृष्टीपेक्षाही हा ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि आपण बघू शकतोय की शेतकऱ्यांचे हाल काय झालेत। या मक्याच्या शेतामध्ये आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी हे साचलेलं आहे। अशी परिस्थिती संपूर्ण या परिसरातील शेतीची झाली आहे। मक्याचे कणस अक्षरशः या पाण्यात तरंगत आहेत आणि जवळपास हा 4 ते 5 एकर मका अक्षरशः पाण्यात भिजलेला आहे। अनेक ठिकाणी मक्याला कोंब आलेले आहेत। सध्या मी ज्या शेतात उभा आहे त्या शेतात जर बघितलं तर जवळपास 1 फूट पाणी हे साचलेलं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या परिसरात आजच्या पावसाने नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे शेतकरी आहेत, यांचं हे मक्याचं जे मका तोडून ठेवलेला होता त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मक्याला जे काय काढून ठेवलेला मका आहे त्याला अक्षरशः कोंब फुटलेले आहेत। या आजच्या या पावसाने मोठ्या प्रमाणात मोताळा तालुक्यात नुकसान झालेलं आहे। आपण जर का बघितलं तर हा मका आहे आणि हा पावसात भिजल्याने याला अक्षरशः मोड आलेले आहेत, कोंब आलेले आहेत आणि शेतकऱ्याचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तुमचा किती एकर मका होता? हा पाऊस कधी पडला? हा पाऊस आज रात्री पडला साहेब। 4 एकर मका आहे, पूर्ण पाण्याखाली भिजून गेलेला आहे। आता काय करा याचं काही समजत नाही साहेब। कर्जबाजारी शेतकरी यानं काय करा काही विषयच नाही राहिला आता। असा पाऊस पावसाळ्यात झाला होता? पावसाळ्यात नाही झाला, आताच झाला रात्रीच एवढा पाऊस। तर आपण बघू शकतोय की हे शेतकरी म्हणतायत मी कर्जबाजारी शेतकरी आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या या मक्याला कोंब आलेले आहेत। सकाळी मोठ्या प्रमाणात मोताळा तालुक्यात हा पाऊस बरसलेला आहे आणि जवळपास अनेक शेतात शेतीचं पाणी आहे आणि त्यामुळे रब्बी हंगामात या आता जी काय मशागत शेतकरी करणार होते ती आता खोळंबलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात दानादान झालेली आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।